पोलीस भरती 2025 साठीची अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरनं सगळ्या उमेदवारांचं लक्ष जे आहे सध्या सगळ्या उमेदवारांचं लक्ष हे मैदानीकडे आहे. सध्या मैदानाची तयारी हे जोरदार सुरू असून पाहू शकता लवकरच वेळापत्रक जाहीर होणार आहे. आता हे वेळापत्रक कधीपर्यंत येऊ शकतं, त्याचबरोबर कोणत्या घटकासाठीची पहिल्यांदा होऊ शकते हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर 7 तारखेपर्यंत कोणत्या घटकासाठी किती अर्ज आलेत याची सुद्धा आकडेवारी आपण पाहिली होती फॉर्म भरून पूर्ण झाल्यानंतरनं. तर या अंतर्गत पाहू शकता लवकरच RTIनुसार आपण RTI फाईल केलेलं आहे. तर RTIनुसार एकूण किती अर्ज कोणत्या घटकासाठी आलेत याची आकडेवारी लिस्ट जी आहे ऑफिशियल अधिकृत आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध होणार आहे आणि ती सुद्धा आपण लवकरच त्याबाबतचा व्हिडिओ RTI आल्यानंतरनं घेणार आहोत. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठीचे फॉर्म पूर्ण झालेत. आता फॉर्म भरण्यासाठीची प्रक्रिया बंद झाली असून यामध्ये मुदतवाढ मिळालेली नव्हती. आता महत्त्वाचं काय आहे पाहू शकता विद्यार्थ्यांची तयारी ही सध्या ग्राउंडची तयारी जी आहे मैदानीसाठीची ही तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तर यामध्ये पाहू शकता लवकरच ग्राउंडची प्रक्रिया मैदानी चाचण्या ह्या सुरू होणार आहेत. तर जिल्ह्यांमध्ये जी ग्राउंड तयारीचे अपडेट आहेत म्हणजे ग्राउंडची तयारी चालू आहे. सिंथेटिक मैदानं ही बनवली जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये ग्राउंडची तयारी ही जोरदार सुरू आहे. असं म्हटलं जातं पाहू शकता सिंथेटिक ट्रॅक आणि चिप्स बसवण्याचं काम जे आहे हे सुरू आहे. याबाबत इंस्टाग्रामवर सुद्धा अपडेट आणि व्हिडिओ येत आहेत. तर नागपूर सिटीसाठीचा सिंथेटिक ट्रॅक जो आहे हा तयार होत आहे. इंस्टाग्राम दिसलेल्या अपडेटप्रमाणे नागपूर सिटीसाठी सुद्धा सिंथेटिक ट्रॅक आणि चिप्स बनवण्याचं काम हे पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर अमरावती ग्रामीण 5 डिसेंबरपर्यंत पूर्ण ग्राउंड आखले गेले आहे. यामध्ये गोळाफेक 100 मीटर रनिंग 1600 मीटर रनिंगसाठी चिप्स बनवलेल्या जोग स्टेडियमवर सुरक्षा रक्षकांसाठी वापरले गेलेलं आहे. त्याचबरोबर ही तयारी फेब्रुवारीत ग्राउंड तयार सुरू होण्याच्या बातम्यांशी जुळते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रक्रिया ही लवकरच सुरू होईल. म्हणजे फेब्रुवारी किंवा जानेवारी डिसेंबरमध्ये सुद्धा आपलं मागची जी व्हिडिओची अपडेट होती त्यामध्ये जे परिपत्रक आलं होतं सुरक्षा जी मागवण्यात आली होती यामध्ये पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. यानुसार ही भरती प्रक्रिया जी मैदानी चाचणी आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये पाहिलं तर हे दर्शवते पाहू शकता ग्राउंड हे भौतिकदृष्ट्या तयार होत आहेत, ज्यामुळे लवकरच पुढच्याच आठवड्यामध्ये कदाचित वेळापत्रक जे आहे मैदानी चाचणीचं हे जाहीर होऊ शकतं. ग्राउंड प्रक्रियेचे अपेक्षित वेळापत्रक कसं असेल ते सुद्धा पाहूयात. तर पोलीस भरतीची ग्राउंड जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. सगळ्यात जास्त शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनात 2023मध्ये डिसेंबरमध्ये फॉर्म बंद झाल्यानंतरनं 15 दिवसामध्ये मुदतवाढ आणि जानेवारीत ग्राउंड सुरू झालं होतं. मागील भरती ही जूनपासून सुरू झाली होती. सध्याची स्थिती हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने थोडा विलंब शक्य, पण फॉर्म बंद झाल्याने ही प्रक्रिया वेगवान आहे. त्यामुळे लवकरच ग्राउंडची जे मैदानी चाचणीचं वेळापत्रक आहे हे अपेक्षित आहे. तयारीचा सल्ला तर महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड आलं तरी तयारी पूर्ण असावी. म्हणजे समजा अपेक्षित जे आहे कधी पण तारखा पडू शकतात मैदानीसाठीच्या, मात्र तुमची तयारी अशी पाहिजे की उद्या परवा जरी ग्राउंड तुमची मैदानी चाचणीचं तुमचं शेड्यूल आलं वेळापत्रक आलं तरी तुमची तयारी असणं आवश्यक आहे. आता या विद्यार्थ्यांना पाहू शकता आता यामध्ये व्यायाम आहे किंवा इव्हेंट्सवर हा लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला इव्हेंट आहे गोळाफेक असेल, त्याचबरोबर रनिंग असेल, यामध्ये त्यांचा फोकस जो आहे हा सगळ्यात जास्त असणं आवश्यक आहे. आता ग्राउंड सगळ्यात पहिल्यांदा कुठे होईल, सगळ्यात नंतर कुठे होईल, तर पाहू शकता कमी जास्त अर्जांवर आधारित ग्राउंड क्रम असणार आहे. ग्राउंडचा क्रम हे जिल्ह्यातील अर्जसंख्येवर अवलंबून असतो. म्हणजे कमी अर्ज असलेले जिल्हे जे आहेत हे आधी होतील. म्हणजे आपण सांगितलं होतं वाशिम असेल, त्याचबरोबर बीड असेल, नांदेड असेल, असे जिल्हे सगळ्यात अगोदर यामध्ये ग्राउंड असेल. मीरा भाईंदरची तर अपडेटच आलेली आहे. जास्त अर्ज असलेले नंतरनं म्हणजे शेवटी मुंबई पुणे या ठिकाणी असतील. लवकर ग्राउंड कुठे होईल, कमी अर्ज 2000 ते 9000 अर्ज असलेले आधी, उदाहरणार्थ 5000 अर्ज असतील तर 5 दिवसामध्ये ही पूर्ण होऊन जाईल मैदानी चाचणीची प्रक्रिया. बॅट्समनसाठी गोंदिया आहे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नवी मुंबई, पुणे, वाशिम, यवतमाळसारखे जिल्हे आहेत. यामध्ये कमी अर्ज आहेत, लवकर ग्राउंड होईल. उशीर ग्राउंड कुठे होईल तर पाहू शकता जास्त अर्ज CP मुंबई, सर्वात शेवटचा जो 2.5 लाखाचा अर्ज म्हणजे 2.5 लाखपेक्षा जास्त अर्ज म्हणजे 2023मध्ये जानेवारी
मे महिने म्हणजे एकूण 4 महिने लागले होते. जानेवारीमध्ये मैदानी चाचणी सुरू होऊन मुंबईसाठीची मैदानी चाचणी ही मेमध्ये आली होती. म्हणजे 4 महिने लागले होते. मागील वर्षी जून, ऑगस्ट 2.5 ते 3 महिने. जास्त उमेदवार आणि व्यवस्थापनासाठी हा जास्त वेळ लागतो. त्या कारणामुळे ग्राउंड जे आहे, जास्त उमेदवार असतील त्या ठिकाणी सगळ्यात लेट होते. शेवटचे फॉर्म भरणाऱ्यांसाठी फायदा आहे. TP मुंबईत ज्यांनी सगळ्यात शेवटी अर्ज केला आहे, 2.5 लाख क्रमांक असेल, 2.5 लाखपेक्षा जास्त असेल, त्यांना 50 दिवस जास्त वेळ जो आहे तयारी करण्यासाठीचा मिळतो. कारण पाहू शकता, दिवसाला जर 10,000 उमेदवार घेतले तरीसुद्धा 20 ते 25 दिवस यामध्ये एका CP मुंबईसाठीची जी पूर्ण ग्राउंड आहे, मैदानी चाचणी पूर्ण होण्यासाठीचा वेळ लागतो. त्यामुळे कमी अर्ज लवकर संपतं 8 ते 10 दिवसामध्ये. जास्त अर्ज असतील तर 40पेक्षा जास्त दिवस पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचं जातात मैदानीसाठीचं. तर ही मध्ये तुम्ही जी तुमची तयारी आहे, रणनीती, स्ट्रॅटेजी ठरवू शकता की मैदानीसाठी तुमच्या हातामध्ये एवढे-एवढे दिवस आहेत. तर एवढ्या दिवसामध्ये तुमची तयारी आज पाहू शकता. गोळाफेक असेल किंवा त्याच्यानंतर तुमचं स्ट्रेंथ फोकस असेल, या सगळ्या मैदानीसाठीची तयारी केली जाऊ शकते. आणि त्याच वेळेला मैदानी चाचणीची तयारी करताना तुमची लेखीची सुद्धा तयारी होऊ शकते. तुमची स्ट्रॅटेजी ही चांगल्या पद्धतीची बनते. तर आपण पाहिलं होतं यामध्ये पुन्हा अर्जसंख्या कमी आहे. यामध्ये 2 ते 9,000 त्यांची ग्राउंडचा वेळ 5 ते 10 दिवस असेल. कमी उमेदवार दिवसाला असतील. जास्त अर्ज असलेले 2.5 लाख मुंबई आहे, पुणे आहे. त्याच्यामध्ये दिवसाला 10,000 उमेदवार म्हणजे 2.5 ते 3 महिने यामध्ये जातात कसेही. उदाहरण घ्यायचं झालं तर बॅट्समन जिल्हे आहेत वाशिम वगैरे आणि CP मुंबई. त्याचबरोबर आपण SRPFसाठी सुद्धा पाहूयात. SRPFची ग्राउंडची अपडेट जी आहे, SRPFमध्ये जास्त अर्ज असलेल्या गटांना जास्त वेळ मिळेल. म्हणजे गट 20 वरणगावमध्ये 80,000 अर्ज आहेत. त्यामुळे दिवसाला 1,000 उमेदवार जरी घेतले तरी 2 महिने शक्य आहे, 2 महिने लागणार. शेवटचे फॉर्म जे भरले त्याने एकदम लास्टला म्हणजे 7-8 तारखेला, 7 तारखेला, 6-7 तारखेला त्यांना सगळ्यात जास्त अतिरिक्त वेळ मिळेल. गट 15 बेसिक कॅम्प गोंदियासाठी 35 ते 36,000 अर्ज दिवसाला आहेत. म्हणजे 600 उमेदवार पकडले तर शेवटचं 35,000 म्हणजे 1 ते 1.5 महिने यामध्ये जातील. त्याच्यानंतर अमरावती गट 9साठी आपण पाहिलं तर 20 ते 22,000 अर्ज म्हणजे दिवसाला 600 म्हणजे एकूण 30-35 दिवस यामध्ये सुद्धा जाऊ शकतात. शेवटचे फॉर्म भरणाऱ्यांना जास्त तयारी करण्यासाठी वेळ मिळेल, कारण कमी उमेदवार प्रति दिवस असतील. आता SRPF उमेदवारांना त्यांच्या गटानुसार त्यांची स्ट्रॅटेजी आखायला महत्त्वाची ठरणार आहे. आता व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आपण सांगणार आहोत, कागदपत्र काय काय लागणार आहेत. तुमची जी ग्राउंड आहे मैदानीसाठी चाचणी ही कधीही येऊ शकते आणि तुमच्याकडे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत हे आत्ताच तयार असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ते कागदपत्र नसतील तर तुम्ही मैदानीसाठी अपात्र ठरू शकता. तर काय काय कागदपत्र लागणार आहेत ग्राउंडसाठी? ग्राउंडला जाताना सर्व ओरिजिनल आणि झेरॉक्स हे तुमच्याबरोबर असणं आवश्यक आहे. इमर्जन्सीमध्ये ते लागू शकतात, तर हे सुद्धा ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक 10वी मार्कशीट बोर्ड, 12वी मार्कशीट बोर्ड, त्याचबरोबर सर्टिफिकेट, TC, शाळा सोडल्याचा दाखला किंवा कॉलेज बोनाफाईड आवश्यक आहे. इतर जाती प्रमाणपत्रामध्ये डोमिसिल, पासपोर्ट साईज फोटो, 8-9 हॉल तिकीट, यामध्ये 8-9 पासपोर्ट साईजचे फोटो आवश्यक आहेत. त्याचबरोबर तुमचं हॉल तिकीट, तुमचं मैदानासाठीचं हॉल तिकीट, भरलेला जो फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म त्याची प्रिंट आवश्यक आहे. पेमेंट स्लिपची सुद्धा प्रिंट आवश्यक आहे. आता हे कोणतेही कागदपत्र असेल तर ग्राउंड प्रवेश नाकारला जाऊ शकतो. यामध्ये एखादं कागदपत्र तुमच्याजवळ नसेल, तुमचे जे ID आहेत, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड, हे सुद्धा तुमच्याजवळ असू द्यात, हे सुद्धा आवश्यक आहेत. तर यामध्ये कोणताही कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला ग्राउंडमध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो आणि मैदानी चाचणीमध्ये अपात्र ठरलात तर ऑटोमॅटिकली तुम्ही लेखी परीक्षेसाठी सुद्धा अपात्र ठराल. त्याचबरोबर पोलीस बनण्याचं तुमचं जे स्वप्न आहे पोलीस बनण्यासाठीचं, ते सुद्धा पूर्ण होणार नाही. तर या कारणामुळे महत्त्वाचे कागदपत्र जर तुमच्याजवळ नसतील तर ते आत्ताच तयार करून ठेवा. पोलीस भरतीसाठीची RTIनुसार प्रत्येक जिल्हानिहाय आकडेवारी आपण लवकरच घेणार आहोत. त्याचबरोबर तयारीसुद्धा चांगल्या पद्धतीने असू द्या. लवकरच लेखी परीक्षेसाठीची सुद्धा अपडेट जी आहे, तयारी करण्यासाठीचे महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर महत्त्वाच्या अशा अपडेट मिळवण्यासाठी सुद्धा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.